कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण असं केलं एवढंच रूप पाहता सुकर झाले ओ साजने सुकर झाले ओ साजने सुकर झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आडे म्हणून विठ्ठली आडडी म्हणून विठ्ठली आडबडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जोडोनिया धन उत्तम व्यवहारे धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उत्तम व्यवहार उदास विचारे वे उदास उदास विचारे वेचक उदास विचारे
उदास विचार वेचक उदास विचार उदास विचार वेचक उत्तमची गती तो एक पावेल 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 उत्तम भोगील जीव खाणे उत्तम भोगील जीवन खाणे उत्तम भोगील जीवन खाणे पर उपकारी नेने परनिंदा उपकारी नेने परनिंदा पर उपकारी नेने परनिंदा उपकारी नेने परनिंदा पर स्त्रिया सदा बहिनी माया पर स्त्रिया सदा बहिनी माया पर स्त्रिया सदा बहिनी माया दया गाई पशुचे पालन दया गाई पशुचे पालन दया गाई पशुचे पालन दया गाई पशुचे पालन धाडल्या जीवन वनामाची तारिल्या जीवन वनामाची तारिल्या जीवन वनामाची शांती रूप नव्हे गुणाचा वाईट शांती रूपे नव्हे गुणाचा वाईट शांती रूप नव्हे गुणाचा वाईट शांती रूपे नव्हे गुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे वाढवी महत्व वडिलाचे वाढवी महत्व वडिलाचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ कामनेचे आश्रमाचे फळ तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ कामनेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ कामनेचे आश्रमाचे फळ तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ कामनेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल 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 उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील जीव खाणी विठोबार कुमाई पार विठोबार कुमाई पार विठोबार कुमाई 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 ए जोडून आधार उत्तम व्यवहारे जोडून आधार उत्तम व्यवहारे जोडुनिया धन उत्तम व्यवहारे जोडुनिया धन उत्तम व्यवहारे जोडून आधार उत्तम व्यवहारे जोडून आधार धन उत्तम व्यवहारे जोडुनिया धन उत्तम व्यवहारे जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे
विठ्ठल विठ्ठल. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी. पर उपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गायी पशुचे पालन ताणेल्या जीवन वना माझी. शांती रूप नव्हे कुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संदासिया. दुसरे चरणा संताजिया. दुसरे चरणा संताजिया. करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे या स्वतः चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजादीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मणजांची पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनदया माशी दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जनतया माश दंडवत. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभे होते लोका. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. मृदंग श्रोते देखा. ताल मृदंग श्रोते देखा. माझे दंडवत. दया माझे दंडवत. दया माझे दंडवत. दया माझे दंडवत. हे प्रथम नमन करू गणनाथा. 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 ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशानिमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित केशवरावजी उदास यांच्या नूतन ग्रह प्रवेश वास्तुशांती या निमित्ताने घडवून आलेला हा सोहळा. त्यांची दोन्ही मुलं त्यांचा सर्व परिवार उदास परिवाराच्या वतीनं हे आमचे आसाराम महाराज मुंडे यांनी दिलेलं निमंत्रण अधूनमधून करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित आमचे आवडीचे मृदंगाचार्य
ज्यांनी हजारो मृदंगाचार्य निर्माण केले आणि करीत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहणार आहे ते आमचे परमस्नेही हरिभक्तिपरायण काजळे महाराज. बापलेक दोघंही, दोघालाही नमस्कार. इकडचेही मृदंगाचार्य महाराज सुंदर, तुम्हालाही नमस्कार. सर्व गायनाचार्य महाराज, टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, भालदार चोपदार महाराज, इकडचे गायनाचार्य टाळकरी, छोटे 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 साधक, त्यांना निर्माण करणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, त्या सर्वांना पुन्हा एकदा मनोभावे वंदन करतो. व्यासपीठावरील सर्व महात्मे मंडळी, बसलेल्यातही काही महाराज आहे, काहींची नाव मला माहिती नसली तरी सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे ते वंदनीय, पूजनीय, ज्ञात अज्ञात, सांप्रदायिक, अन्य सांप्रदायिक सर्व महाराज, प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवर मनोभावे वंदन. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, पुन्हा त्यात उदास परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल नवीन वास्तुशांती निमित्ताने, मुळात शब्दच काजळे महाराज वास्तुशांती आहे. ज्या भूमीवर आपण वास्तू उभी केलेली असते, ती वास्तू ज्या भूमीवर उभी केली ती भूमी दोषमुक्त आहे की दोषयुक्त आहे याची बांधणाऱ्याला कल्पना नसते. आणि कदाचित त्या भूमीवर जर पूर्वीचे दोष असेल तर त्या दोषयुक्त भूमीवर उभी केलेली वास्तू, त्या वास्तूत वास्तव्य करणाऱ्या परिवाराला जन्मभर त्या भूमी दोषाचा त्रास होतो. म्हणून भूमी दोष निवारण्यासाठी कथा, कीर्तन, अन्नदान, होम, हवन, प्रवचन करण्याची ही पद्धत आहे. ही मानावंच लागेल. भूमिदोष भूमी महात्मे, अन्नदोष अन्न महात्मे, संगदोष संग महात्मे. काहीच्या संगतीमध्ये थांबलं विठ्ठलराव, चोरी करण्याची इच्छा होते. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, तैसीच होय बुद्धी, बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, तैसीच होय बुद्धी. हे खताची चिंधी मन धावे, बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, ते खताची चिंधी मन धावे, ते खताची चिंधी मन धावे. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी.
उपासे तैसीच होय बुद्धी देखताची चिंदी मन धाव. बस, याला संग दोष म्हणतात. ते रात नाही काजळे बाबा माझ्यासोबत कायम आहे, पण रोज नवीन प्रमाण त्यामुळे पाठच नाही. ते दुसऱ्या बाबाचा चालत रोज नवीन कार्यक्रम. देखताची नारी मन धावे देखताची नारी मन धावे देखताची नारी मन धावे. बिचाऱ्या जवळी बैसता क्षण भरी बिचाऱ्या जवळी बैसता जवळी बिचाऱ्या जवळी बैसता क्षण भरी बिचाऱ्या जवळी बैसता क्षण भरी. देखताची नारी मन धावे देखताची नारी मन धावे देखताची नारी मन धावे. हे संगदोष. काहीच्या संगतीमध्ये थांबलं तर चोरी करण्याची इच्छा होते, काहीच्या संगतीत थांबलं तर भजन करायची इच्छा होते. याला संगदोष संग महात्मे. अन्नदोष अन्न महात्मे. काहीचं अन्न सेवन केलं तर चोरी करायची वासना, म्हणून चौघाचं खाऊ नये. राजान्नम गणिकान्नम भेषगन्नम तथैवच दुष्कर्मणांच सर्वेषाम अन्नम त्याज्यम संयत्नतः. प्रयत्न करून या 4 अन्नाचा त्याग करा. एक राजाचं अन्न खाऊ नये, वेश्येचं खाऊ नये, भिकाऱ्याचं खाऊ नये आणि वाईट आचरणाने मिळवलेल्याचं खाऊ नये. राजान्नम गणिकान्नम भेषगन्नम दुष्कर्मणांच सर्वेषाम अन्नम त्याज्यम संयत्नतः. राजानं आग्रह केला, हस्तिनापूरचा राजा आहे विठ्ठलराव, नाही तुमचा आमची युती झाली नाही, समझोता झाला चालेल, पण जेवण करून जा. हस्तिनापूरची मीटिंग तुटल्यावर दुर्योधन म्हणतो, म्हणला अन्न आणले का, तुझं पाणी घेणार नाही. मग विदुर होता आपला दारुक विदुर दारुक हे ड्रायव्हर आहे. विदुर काकाचा सन्मान नेहमी रथामध्ये. आणि मग चला काका. काका म्हणले जेवणाचं काय, जेवण तिकडे करू आपण. कुठं, तुमच्याकडे. दुर्योधन को मेवा त्यागो साग विदुर घर पाई रे. दुर्योधन को मेवा, त्याचा श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम दुर्योधनाचा मेवा त्यागला आणि काकाच्या घरच्या कन्या खाल्ल्या. म्हणून संगत संताचे संगती मनोमार्गवती नाही. भलते डोके चालवाल तुम्ही, मला माहिती आहे. संताचे संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. दुर्जनाचा गोड घास संताचे संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. संताचे संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. आज आपले रामबाबा, मला सुरुवातीला कॅसेट काढायची तरी रामबाबाला वाजवायला नेलं. आज असल्यामुळे आता प्रमाणाची हयगय नाही. संताचे संगती असं म्हटल्यावर लगेच घाईनं मनोमार्ग गती. अर्धम काढा ना, चाललं काय तेवढंच पाठ आहे तुम्हाला मनोमार्ग गती. बऱ्याच ठिकाणी ह्या अडचणी येतात. नुसतं संताचे संगती म्हटलं की उचललंच त्यानं. अरे प्रमाण दुसरी आहे भाऊ. हे कशासाठी चाललंय आपलं. संताचे संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. म्हणून वारकऱ्याची शिळी भाकरी डावलू नये आणि दुर्जनाची बासुंदी खाऊ नये. एक चोर 12 वर्षे चोऱ्या करीत होतं, नाही सापडलं.
तिकडची गोष्ट कोण्या गावचं हे विचारू नका, काहीला हेच उद्योग आहे. पटवून देण्याकरता युक्ती असते. आणि तो बायकोला म्हणला आजही आम्ही चोरीला चाललो, पण 12 वर्षे देवाच्या कृपेनं, चोर म्हणतो, देवाच्या कृपेनं सापडलो नाही. आपल्या गावच्या ब्राह्मण काकाला आज जेवायला सांग, श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे. त्या गावातले ब्राह्मण 90 वर्षाचे. चोर चोरीला गेला आणि चोराच्या बायकोनं निमंत्रण दिलं, काका आमच्याकडे आंघोळीलाच या. काका ब्राह्मण काका 90 वर्षाचे आंघोळीला गेले. सकाळी आंघोळ घातली, दुपारचं जेवण चोराच्या घरी. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटावडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे. तुम्हाला आठवण ते 42 पदार्थ होते. ताट चांदीचं होतं, वाटी चांदीची होती, फुलपात्र चांदीचं, तांब्या चांदीचा, घर चोराचं. जेवता जेवता ती मावशी एकटीच ब्राह्मण काकाच्या लक्षात आलं. म्हणलं ताटही चांदीचं आहे, वाटी चांदीची आहे, तांब्याही चांदीचे आहे, पण एवढं नाही जमत म्हणला, पण फुलपात्र जमते. जेवण झाल्यावर ब्राह्मण काकानं फुलपात्र खिशात घातलं, दक्षिणा घेतली, ब्राह्मण काका निघाले घरी जायला. पण ब्राह्मण काकाच्या लक्षात आलं, रामबाबा देवा 10 वर्षाचा असतानापासून मला कळतं, आता 90 चालू आहे, दुष्काळ बघितले. कधी कधी आमचा परिवार, आमचा बाप, आम्ही पाणी पिऊन झोपलो, पण कोणाच्या सुतईचा सडा चोरायची इच्छा झाली नाही. आज फुलपात्र चोरण्याची इच्छा का झाली? 90चा ब्राह्मण विचार करतो. घर जवळ आलं, विचार केला, खाल्लेलं अन्न तर तसं नसल. वापस आला. चोराच्या दारापुढं ती मावशी दारात होती. का हो काका? मावशी, मी तुमचं फुलपात्र चोरून नेलं. न्या ना, तांब्याही न्या, आमच्याकडे कपाट भरून आहे. नाही, त्यासाठी नाही आलो मावशी, उपवासी राहिलो. 90 वर्षाचं वय या गावात माझं, सुतईचा सडा कोणाचा आयुष्यात चोरला नाही. आज तुमचं फुलपात्र चोरायची इच्छा का झाली? कृपा करून सांगाल, आपला व्यवसाय काय? आमचा वय चोऱ्या. 12 वर्ष झाले. आमचा बुवा मोठ्या टोळीत आहे, आजही चोरीलाच गेलं. ते म्हणला देवानी वाचवलं, 12 वर्षे सापडलो नाही, आज ब्राह्मणाला जेवायला सांग. हे फुलपात्र घ्या मावशी. का? चोरीचं अन्न खाल्ल्यामुळे मुला फुलपात्र चोरायची इच्छा झाली. याला अन्नदोष म्हणतात, अन्नदोष. तुम्हाला अनुभव आहे. जन्मात ज्यानं भजन केलं नाही, तो दुसऱ्याच्या आग्रहानं जरी गेला आळंदीपासून पंढरपूरला जायला आणि माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाला, पालखी निघाली, दिघी विश्रांतवाडीला दुपारी एकदा आमटी भात खाल्ला, 16 दिवस ज्ञानबा तुकाराम म्हणत. का? त्या अन्नाची ताकद. विठ्ठल दोष संग महात्मे, तसं भूमी दोष भूमी महात्मे हे मानावं लागेल तुम्हाला. अजूनही पहा, वैराग्याची भूमी देहू आहे आणि ज्ञानाची भूमी आळंदी आहे. ती वैराग्याची भूमी आहे. तिथली यात्रा दुपारी संपते. फुलं टाकली देहूला, तुकाराम बिजेला की समाज निघाला. का थांबावं असं वाटत नाही? महाराजच थांबले नाही. म्हणे रामेश्वर सकळा पुसुणी गेला, गेला तो विमानी बैसुनिया. ती वैराग्याची भूमी आहे. याच्या उलट अनुभव तुम्हाला आळंदीला येईल. दर्शन झालं समाधीचं की भोवताल फिरतंय, मग माऊलीच्या दारात बसतं. काही घाई करणारे, अहो चला किती वेळ बसता? अरे बसू द्या माऊलीच्या दारात. का बसावं असं वाटतं? अरे माऊलीच बसलेली आहे. ज्ञानदेव घेतले तान बाबा बाळ छंदो, ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ छंदो, हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदो, हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, कथा कीर्तन करतो बाबा बाळ छंदो,
बसलेले आहे. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ. रामचंद्र लक्ष्मण सीता वनवासात. एकच मिनिटात सांगतो. वनवासात सुंद उपसुंद यांच्या रक्तानं माखलेली भूमी लागली. त्याच्याहून चालताना सर्वात पुढे राम आहे, मागे सीता आहे, मागे लक्ष्मणजी आहे. पण सीतेच्या मनात आलं, मी माझ्या पतिराजाची सेवा करायला वनवासात आली, माझं कर्तव्य होतं. पण हा कसा काय आला लक्ष्मण? कैकेयीचं डाव नसल, रामाचं काही कमी असलं. सीता तुझी हे मनात आलं सीतेच्या. लक्ष्मणजीच्या मनात आलं, वनवासी आला आहे, त्याच्यासोबत त्याची बायको आली, बरोबर आहे, पण मला कशाला हेलपाटे. बरं का, भूमी दोष सांगतो मी. प्रवास संपला त्या भूमीवरचा. तपस्व्याच्या तपश्चर्येनं पुनीत झालेली भूमी लागली. मोठा वटवृक्ष होता, त्या सावलीत तिघही बसले, राम लक्ष्मण सीता. पण बोले ना कोणीच. रामचंद्र म्हणाले, अरे लखन जानकी खामोश क्यों, बात क्यों नहीं कर रहे? लक्ष्मणजी म्हणले, दादा आपण ज्या भूमीहून चालत आलो, मी माझ्या माईच्या पोटात होतो सुमित्रेच्या, तेव्हा माझा बाप राजा दशरथ डोहाळे विचारायला आला होता म्हणे. तेव्हा माझ्या मायनं सांगितलं होतं म्हणे की माझ्या पोटी जन्माला आलेलं पोर जन्मभर मोठ्या भावाची सेवा करेल. मग तुमच्या सेवेसाठी माझा जन्म असताना मला असं का वाटलं दादा, मला कशाला हेलपाटे? सीतामाई रडायला लागल्या. एवढा गंगेच्या पाण्यासारखा निर्मळ अंतकरणाचा माझा दीर माझ्यासोबत आला असताना याच्याबद्दल मला का संशय आला? सीते, तो दोष तुमचा नाही आणि हा गुणही तुमचा नाही. आपण ज्या भूमीहून चालत होतो ना, ती सुंद उपसुंदाच्या रक्तानं माखलेली दूषित भूमी होती, म्हणून तुम्हाला दोघाच्या मनात असं आलं. आता तपस्व्यांच्या तपश्चर्येनं पुनीत झालेली भूमी, इथं आपण बसलो. आता त्या भूमीचं महात्म्य तुम्हाला ते आठवून पश्चाताप झाला. विठ्ठल या दोन गोष्टी मानाव्याच लागेल. भूमिदोष, भूमिमान. आपलं तिथून वाढलं. ज्या भूमीवरती ही वास्तू उभी केलेली आहे आणि ती भूमी जर दोषयुक्त असेल तर जन्मभर वास्तव्य करणाऱ्या त्या परिवाराला त्या भूमी दोषाचा त्रास होतो. आणि म्हणून ते भूमीवरचे दोष निवृत्त करण्यासाठी नामसंकीर्तन आहे. एवढे दोषच जगात नाही जेवढी ताकद नामात आहे. किती दोष असू द्या, तुका म्हणे हरती दोष, म्हणे हरती दोष. यमू म्हणे कवणा ते यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे, आणि तीर्थे म्हणती काय खावे, दोष वखदासी नाही. औषधाला दोष न ठेवण्याची क्षमता नामचिंतनात असल्यामुळे वास्तू शांती निमित्ताने कीर्तन. विठ्ठल बरोबर करू आपण. काजळ
तीन ठिकाणी तीन घटकाला महत्व आहे. शरीरात पित्त, परमार्थात चित्त, प्रपंचात वित्त. हा बस बस, आता हे पुढचा उद्योग कळला तुम्हाला. आम्ही कसं येऊ तिथं आलो म्हणजे झालं. तुम्हाला घेणं काय बाकीचं. साऊंड सिस्टीम एक नंबर आहे. अजिबात कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. उद्यापासून सांगायचं का ढोक मारत वाजवलं नाही. तू कोण लागलाय म्हणा. त्याने कौतुक केलं म्हणा. टिपण्यान तू काय लागला शहाण पण सांगा. विठ्ठल विठ्ठल मस्त नियोजन केलं. आडनाव उदास असलं तरी नियोजन प्रसन्न आहे. एकाच वाक्यात सांगतो रामबाबा. श्रीमंत बापानं एकुलता एक लाडक्या लेकलीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं उदास परिवारानं वास्तुशांतीचा कार्यक्रम त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल. सुंदर मंडप, सुंदर, सगळे सुंदर आहे. म्हणून एकदा पुन्हा केशवरावजीला आणि त्यांच्या मुलांना धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून उदास परिवाराच्या वतीनं तुम्हा श्रोते माय बापालाही धन्यवाद. विठ्ठल. शरीर म्हटलं की पित्त, काम बात कपलोभ अपारा क्रोध पित्त छाती जर अप्रति करो जपत्ती निहू भाई प्रकृती संगणी बात दुखदाई. हे नाही कळलं तुम्हाला. हे तुलसीजींची चौपाई सांगितली मी. काम बात, कामाला वात म्हटलेला आहे. कप पित्त आहे. कप पित्त आणि वात. काम बात कफलोभ अपारा. कप म्हणजे लोभ आहे. काम बात कफलोभ अपारा क्रोध पित्त नित छाती जारा. कफाला लोभ म्हटलं, कामाला वात म्हटलं आणि पित्ताला क्रोध म्हटलंय. अप्रीती करेहू जब तिन्ही भाई. माणूस तंदुरुस्त केव्हा समजायचा, हे तिन्ही समान असल्यावर. कफ, वात आणि पित्त शरीरामध्ये समप्रमाणात असतात तेव्हा तब्येत चांगली. अप्रीती करेहू जब तिन्ही भाई. अप्रीती शब्दाचा अर्थ याच्यात विषमता आली की आजारी पडलं समजायचं. अरे काय झालं, पित्त वाढलं. सहज म्हणतोय माणूस, पित्त वाढलं याचा अर्थ आहे कफाचं वाताचं प्रमाण याच्या मानाने कमी झालं. म्हणून शरीरात हे समता. शरीरात पित्त पाहिजे, प्रपंचामध्ये चित्त पाहिजे. काही काही माणसं घाई घाई कीर्तनाला येतात. इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. बसत कीर्तनाला आणि झटके मारत 1 वाजेपर्यंत घरच्या कुलपाला. जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही. काय मानिले प्रेत, 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 काय मानिले प्रेत. जवळी नाही चित्त, काय मानिले प्रेत, काय मानिले प्रेत. जवळी नाही चित्त, काय मानिले प्रेत, काय मानिले प्रेत. जवळी नाही चित्त, काय मांडिले प्रेत. थोडे आहे चित्त सहाय्य झाली या. परमार्थात गरज आहे चित्ताची, प्रपंचात गरज आहे वित्ताची. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनात अर्थच नाही. अर्थ त्याच्या जीवनात आहे ज्याच्या जीवनात अर्थ आहे. माणसाची नावं कोण बदलवतो? पैसा. हे लक्षात ठेवा. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम. अजिबात पैसा नसू द्या त्याला परशा. काय चाल ऊस तोडणीला. थोडा पैसेवाला झाला परशु. जिंतूरला फिरायला
गडगंज श्रीमंत झाला. परशुराम पाटील नातवाचं बारस कार पाठवतो या जेवायला. अरे कोणी बदलवलं हे? परशा ऊस तोडायला, परशु जिंतूरला फिरायला आणि परशुराम पाटील नातवाच्या बारशाला. धनवंत लागे धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. नेता हे जगी धनवंत पुरुषासी स्त्री लवटो करी कैसी कुटका दे कुणी शुणी जैसी हलवी पुच्छासी कुकांत. मग त्या धनाची झाली या तुटीन स्त्री वसवसुनी लागे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठे फडफडुनी दिवसा पोराची ताडा तोडीन हाती नाही फुटकी कवडीन जळो गोडी जिन्याची. ए हो म्हणत जाणार एवढं बिघडतंय जवळ चाले ते महिनाभर आहे पण कालचे प्रमाण आज नसतात. ते म्हणते मला पाठ कधी केलं मलाही कळत. आमच्या काजळे बाबाला माहिती आहे नामदेवाचा गाथा पाठ केल्यावर आळंदीला आलो आणि मग नंतर ज्ञानेश्वरी. म्हणून ते एकदा सुरू झालं की अजूनही नंबर लावतात माझ्या पुढे प्रमाण. बाबा आज उदास च्याकडे कीर्तन आहे आमचा नंबर लावा प्रमाण सांगतात आम्हाला. बस जवळचा आले मोठा धंदा आणि तव बहीण म्हणे दादा. बस माझ्या दादासारखा दादा नाही बहीण म्हणते. दादासारखा दादा नाही, दादासारखा दादा नाही. एक दिवाळी दादाची चुकू द्या मग पहा दादाचा सातबारा. तिच्या मैत्रिणी यंदा गेल्या नाही भाऊबीजेला. कुठं? माहेरी. भाऊ आला नाही वाटतं तुमचा घ्यायला. कसा येईल? का पेटलं त्याचं. त्याचेच पोरं जिंतूरच्या स्टँडवर भीक मागतात. काही नाही माझे. एका दिवाळीत एवढं बिघडतं भाऊ. हा जवळ चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. एक लक्षात ठेवा. एक गुजराती भाषेतली म्हण सांगतो मी. पैसा वाळ्यानी बकरी मरे तो बदेगा आमे जाणे. कळलं ना? हो म्हण जा. गरीब की छोकरी मरे को येणं जाणे. श्रीमंताची शेळी जरी मेली अख्खं गाव वाड्यात चौकशीला येतं. पाटील कशी काय मेली शेळी? काल पेपरला वाचलं वाईट वाटलं. शेळी कशी काय मेली? पेपरला वाचलं शेळीचं वाईट वाटलं. शेळी कशी काय मेली? शेळी मेली 7,000ची आणि समजूत काढणाऱ्यांना चहा पाण्याचा खर्च 14,000. सांगा काय भाव पडली शेळी? अरे असंच आहे भाऊ. बड़ोन की होत बढ़ाई गरीब को पूछना कोई हनुमान कितनी गिरी उठाए गिरीधर कहे ना कोय. जर कोणी भारताचा संडास ते बाथरूम असा 25 पावलं पायी गेला तर पेपरला येण्याची दाट शक्यता आहे की काल अमुक अमुक यांनी संडास ते बाथरूम असा 25 पावलाचा प्रवास पायी केला. आमचा वारकरी जलालपूरहून पंढरपूरला चालून मेला कुत्र विचारत नाही. बडोन की होत बढाई. तर खरं सांगा गिरीधर पदवी कोणाला पाहिजे? काजळे महाराज. अरे सगळ्या पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल काठ्या लावा काठ्या लावा काठ्या. सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या गोवर्धनाला. घामाघूम झाले आणि ऐन कॅमेऱ्याच्या वेळेला किसनरावनं करांगोळी. किसनरावनी कधी फोटो काढतात तेव्हा करांगोळी लावली. काठ्यावाले गायब. दुसऱ्या दिवशी करांगोळीवाल्याचं नाव गिरीधर लाल. हे काय आताचे वशिले आहे का? द्रोणागिरी रात्रीचा आणला मारोतरावनं. त्याला कोणी गिरीधर म्हणत नाही. नुसती करांगोळी लावली किसनरावनं झाला गिरीधर. अरे बडोन की होत बढाई गरीब को पूछना कोई हनुमान कितनी गिरी उठाए गिरीधर कहे ना कोई. म्हणून पैसा वायानी बकरी मरे. सगळे गाव गोळा झालं. त्याच गावात गरीबाची एकुलती एक मुलगी झोपडपट्टीत 7 वर्ष वयाची मरण पावली. झोपड्यात दिवसभर रडले मायबाप. कोणी आलं नाही. नीट ऐका. संध्याकाळ झाली. काजळे महाराज रात्र होऊ दिली. 12 वाजले.
मायनं प्रेत उचललं, बापानं टिकाव खोरं टोपलं, स्मशानात गेले. 12 पासून पहाटेच्या 4 पर्यंत दोघांनी खड्डा केला, लेकीला पुरलं आणि सकाळी सकाळी स्मशानातून आले. कालपासूनचे उपवासी आहे. तांब्या तांब्या पाणी प्याले आणि त्या झोपड्यातल्या कुडाला टेकून लेकीच्या आठवणी काढून दिवसभर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत रडले. तरी गावातलं कोणी चौकशीला गेलं नाही. का फरक? शेळी श्रीमंताची म्हणून, मुलगी गरिबाची म्हणून. एवढा फरक धनाने पडतो, लक्षात ठेवा. म्हणून शास्त्राचाही आदेश आहे, साधू संताचाही आदेश आहे, धन मिळवा. पण कसं मिळवा? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन 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 उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यर्थ करी, उदास विचारे व्यर्थ करी, उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तमाची गती तो एक पावेन, उदास विचारे व्यर्थ करी, उदास विचारे उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तमाची गती तो एक पावेन, ओ जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यर्थ करे, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, उदास विचारे हॅलो, बंद केलं का रे? जरूर मिळवा. शास्त्राचाही आदेश आहे. प्रथमो नार्जितो विद्या, द्वितीयो नार्जितो धनम, तृतीयो नार्जितो पुण्य, चतुर्थे किम करिष्यसि. हा ना, आता काय नुसतं पकवाद आहे का? प्रथमो नार्जितो विद्या आणि द्वितीयो नार्जितो धनम. म्हणजे शास्त्राने सांगितलं धन मिळवा, साधू संतांनी सांगितलं धन मिळवा. पण कसं मिळवा याकरता नीती सांगितली. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. ज्या अर्थी उत्तम व्यवहारे म्हटलं त्या अर्थी दुसराही व्यवहार असला पाहिजे. बरं का, इथेच तो प्रश्न निर्माण. उत्तम व्यवहार आहे म्हणजे बाकीचे व्यवहार आहेत ना, आहेत. अनितीनं मिळवलं तोही व्यवहारच आहे. आणि एक लक्षात ठेवा, अनितीनं मिळवलेलं 10 वर्षे टिकतं. 11वं सुरू झालं की धनाचा नाश सुरू होतो. अन्यायोपार्जितम द्रव्ये. बोल नका आता, बरोबर आहे, पण तुम्ही का घाबरला? अन्यायोपार्जितम द्रव्ये 10 वर्षांनी तिष्ठती, प्राप्त तू 11 वर्षे सम्मूलंच विनश्य. आणि ते अन्यायानं मिळवलेलं धन 10 वर्षे टिकतं. तोपर्यंत तो तालुका चकित होतो. लेखा आपल्याला
मोटरसायकलचा टायर बदलता येत नाही, दर महिन्याला 4 चाकी बदलतं. बदलू दे 10 वर्षे बदलणार आहे. 11 वर्ष सुरू झाल्यानंतर तुझ्या दारात जर्मनचं ताट घेऊन बाजरीचं पीठ मागणार आहे ते. प्राप्त तू 11 वर्ष सम्मुलंच विनश्यती, हे अनितीनं मिळवलेलं 10 वर्षांनी तिष्ठती, 10 वर्ष टिकतं. अन्यायोपार्जितम द्रव्य, त्यालाच वेगळी नाव आहे, ब्लॅक आणि व्हाईट. पाठ आहे तुम्हाला, उगाच ऐकताय. ब्लॅक मनी, व्हाईट मनी. लक्ष्मी आणि पैसा समानार्थी शब्द आहे, पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. लक्ष्मी वेगळी, पैसा वेगळा. जसं बेटा म्हणजे मुलगा, लडका म्हणजे मुलगा आणि पुत्र म्हणजे मुलगा, पण अर्थ 3 आहे. पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा, बंटवारे में खुश रहे वो बेटा. बंटवारे के बाद भी पिता को लड़ लड़के ज्यादा स्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता है पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, हमें तो केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. तसं लक्ष्मी आणि पैसा. सगळे गाव झोपलं म्हणजे रात्री 12 वाजता मागच्या दरवाजातून लपत छपत घरात शिरतो, त्याला म्हणतात पैसा. गावकऱ्याच्या समोर दुपारी 12 वाजता डीजे लावून वाजत गाजत पुढच्या दारातून सन्मानानं आत येते, ती लक्ष्मी. विठ्ठल काहीच जसं येतं ना तसंच जातं. यायला लागलं ना नारळातल्या पाण्यासारखं. तेच सांगतो मी, आगत लक्ष्मी नारिय लवत. तेच चाललं नारळाच्या पाण्यासारखं, तुम्ही नारिय लवत. तुम्ही संस्कृत मध्ये, मी मराठीत, पण एकच आहे ना. आगत लक्ष्मी नारिय लवत. या हा कपपित्त म्हणजे कवटाचं फळ. झालं ना, झालं समाधान. बरं, यायला लागली म्हणजे नारळातल्या पाण्यासारखं येत. नारळात पाणी कोणी घातलं? नारळ फोडून पहा, अर्धा तांब्या पाणी बाहेर पडतं. काय देवाची करणी, कसं नारळात पाणी. तसं काही जवळ सासऱ्याचं येतं, मामाचं येतं, मावशीचं येतं, पुन्हा मायबापाला एकटंच असतं. समजावं नारळातलं पाणी. पण जायला लागलं की कवठाच्या फळासारखं जातं. कवठाचं फळ हत्तीला खाऊ घाला तुम्ही, हत्ती फोडून खात नाही, गिळतो. माझं खोटं असेल तर तुम्ही हत्ती आणा, मी कवट आणतो. मोठी कामगिरी त्यांच्यावर. पण घेऊन खिशात येतं ते. हत्तीला खाऊ घाला, तसंच गिळतो. बरं गिळे नाका, सकाळी दुसऱ्या दिवशी तसं अख्खचं अख्खं बाहेर पडतं. काय म्हणतील, काल हत्तीनं फळ गिळलं तसंच बाहेर पडलं, त्याला फायदा काय? अरे फायद्यावर टपलेल्या तू फोडून बघ, फळ फुटलं नाही. तुम्ही फोडून पहा, पोकळ झालं, आत गर राहिला नाही. गर गेला कुठं हत्तीलाही सांगता येत नाही. तसं काहीच जातं कसं हे घरमालकालाही कळत नाही. असं होऊ नये म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार, धन उत्तम व्यवहार, धन उत्तम व्यवहार. उदास विचार वेद कर, उदास विचार वेद कर, उदास विचार वेद कर. जोडोड्या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आता मी का थांबलो? योगायोगानं नाव तसं झालं. अभंगात यांचं उदास नाव देहूला लिहिलं तुकोबारायनं. बरं जोडोड्या धन उत्तम व्यवहारे जरूर मिळवा, पण केवळ संचय सांगितला नाही. पुढचे शब्द आहे उदास विचारे वेच करी. उदास विचारे का? माणूस उदास कधी होतो?
तीन प्रकारच्या ज्ञानाने असंबंध, हो म्हणत जा ना, हो काय मिथ्या, मिथ्या ज्ञानाने उदासीनता येते, असंबंध ज्ञानाने उदासीनता येते. अरे माणसं पेपर वाचत नाही का रोज? सकाळी उठलं की रोज चष्मा लावलेला, पेपर पुढे टेबलवर, चहाचा घोट घेताना अमुक अमुक घाटामध्ये एसटी बस पलटी, 10 ठार 40 जखमी, पुन्हा चहाचा घोट. शेजारचे आले, अहो पाटील आजचा पेपर वाचला का? बसा खाली, चहा आणणारे पाटलासाठी. ते चहा जाऊ द्या, ते दुर्घटना. हे काय प्रवासी बस पलटी झाली, 10 ठार 40 जखमी. ठार मधली नाव वाचली का? काय घेणार, रोजच मरतात माणसं, असा कोणता पेपर आहे ज्याला तू दुर्घटना नाही? मुंगळ्यासारखी माणसं झाली, मेरीज पाहिजे राव. बसा खाली, चहा आणणारे, अहो चहा जाऊ द्या. ठार मधली नाव वाचा. चष्मा व्यवस्थित लावला, चहाचा कप हातात आहे, ठार मधली नाव वाचायला सुरुवात केली. 5व्या नंबरला याच्या जावयाचं नाव. उठून न कप फेकला चहाचा. काऊन? मरू दे ना, मुंगळ्यासारखी झाली म्हणतो ना, मेलीच पाहिजे म्हणतो. आता का रडतो? संबंध कळला. जोपर्यंत असंबंध आहे तोपर्यंत माणूस उदास आहे. तसं धनावर उदास कधी? असंबंध ज्ञानानं. का? शेवटच्या दिवशी त्याचा आपला संबंध नाही. शेवटच्या दिवशी मग तेथे न चले काही, मग तेथे न चले शेवटचं ते पाठ पाहिजे. आता कीर्तन करायलाच पाठ नसते तर काय शंका घे. जवळ हे सकाळी सिद्धा हात चालावया पाय तवतो आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकून जवळ काळ असे दोरी ठेला. त्याचं शेवटचं आहे. मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई यम आज्ञा. म्हणून द्रौपद आहे जवळ काळ असे दोरी ठेला. बरं का? आता तुमचे दिवस आहे पुढे सांगून ठेवतो. विठ्ठल आणि माझं जर खोटं वाटत असेल तुम्हाला तर मरून बघा. मग तुमच्या सोबत काय काय येऊ देतं. अरे ज्यांनी जन्मभर प्रेम केलं काय नाटकं चालतात भाऊ. इकडचे नाही माणसं चांगले आहे. इकडचे नागपूरची गोष्ट सांगतो. एक म्हातारं मेलन, बिग बाई कानात राहिली. 5 ग्रामची म्हातारीनं विचार केला काढावी तर लोक म्हणते सोन्यासारखा जीव गेला राव, तुटून पडली म्हातारी. न काढावी तर 40,000चं वाटोळ करून चाललं. म्हातारा 10व्याचं उरकल तेवढ्यात. म्हातारी हुशार नागपूरची, तिने ठरवलं आपण काढायची नाही, म्हाताऱ्यासोबत जाऊ द्यायची नाही. हो ना रामबाबा, प्रयत्न नायला काढलं. काय टवकारून नाईक ते काजळी मारत पाठच नाही त्यांना. ती त्यांची आयडिया आहे. आयडिया मोबाईल. म्हातारी आली, प्रेताचे पावलं धरले. तिनं ठरवलं आपण काढायची नाही, म्हाताऱ्यासोबत जाऊ द्यायची नाही. बिग बाई कानात आहे. आणि पावलं धरून रडणं सुरू केलं. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता,
लोक पाहू लागले प्रेताच्या. म्हातारीने इकडे तिकडे पाहिला, माझ्या रडण्याकडे लक्ष आलं. वर्णनवर सुरू झालं. टेरिकाटच्या धोत्राशिवाय नेसला नाही. आता वर्णनवर आलं. तिला हळूहळू स्टँडवर यायचं ना, बिग बाई इथून तिकडून चालली रडत. मग कमरेवर चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. लोक प्रेताच्या कमरेकडे पाहू लागले. वर्णनवर आलं. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. गळावर आलं. गळ्यात साखळी कशी शोभत होती. बरं का राम बाबा. जेव्हा कानावर वर्णन आलं, अजूनही तुमच्या कानात, इथं थांबली. मग नाऊ घालणार लक्ष. पाटील अहो बिग बाई तशीच राहिली. काढा हे भूषण ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया. यमाचे हात बांधूनिया देती, भूषण ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया. यमाचे हात बांधूनिया देती, भूषण घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया, आपलं कशावर चाललं हे लक्षात घ्या. उदास विचारे. माणूस उदास केव्हा होतो? असंबंध ज्ञानाने. शेवटच्या दिवशी धनाचा आमचा संबंध नाही. यमाच्या हाती बांधुनिया देती, भूषणे घेती काढुनिया. त्या दिवशी त्याचा आपला संबंध नाही, म्हणून उदास विचारे. एक दुसरं मिथ्या ज्ञान. ते खोटं आहे. खोटं आहे. मधुकरीवाला बुवा अंगणात उभा राहिला. आपण तेच केलं ना. आता काय काजून बदाम, आता तर टिपणं पाठ करून चालला दणका. तेव्हा मिळत नव्हता, पण उपवासी झोपलो की नाही. 78 सालची गोष्ट, 5 वर्षे बरं का आसाराम बुवा. फडकन ताट घेऊन जायचं आम्ही, दारात उभं राहायचं, जोरात म्हणायचं मधुकरी. मग त्या मावशीनं भाकरी आणून आपल्या पदरात टाकायची. असं 5 वर्षे मागितली. आता घ्या, काजू घ्या, बदाम घ्या. आता डॉक्टर म्हणा आता काहीच खाऊ नको बुवा, आता ताकात भाकरी खा. आता कुठली काजून बदाम. तेव्हा तुम्ही काळ भोगला तो. म्हणजे काजळे महाराज पंढरपूरला बरेच वर्ष भाऊकडे. तेव्हाचा काळ. मग त्याची किंमत वाटायची हो, किंमत वाटायची त्याची. मग वाटायचं घरदार सोडून आलो, दारोदार आपण भीक मागतो. आता झोपा काढायच्या नाही, मस्त पाठांतर करायचा, अभ्यास करायचा. अभ्यास मधुकरी करून घेत होते. संसार का तुकडा अंगुल अंगुल दात अभ्यास करतो पचे नाही तो फाड निकाले आत वगैरे वगैरे. आता काही नाही, आता काही नाही महाराज. सकाळी संध्याकाळी कीर्तन असलं की गाडीत बसतं, माझंच कॅसेट लावतं, तसं तसं ऐकतं आणि तसं ठोकतं पुन्हा. त्याच्याही तारखा मिळत नाही, हे विशेष आहे. जाऊ द्या जाऊ द्या. आता आपलं काय उताराला गाडी आहे थोडं दिवस. उदास विचारे. अरे खालून हे पद्धत आसाराम बुवा तमाशातली होती. जे गाणं आवडलं त्याची चिठ्ठी यायची, एवढं गाणं म्हणा. हे कीर्तनात सुरू झालं, आता चिठ्ठी येते खालून, हे म्हणा. अरे काय चाललंय, काय कुठं चालला दर्जा. विठ्ठल विठ्ठल मिथ्या ज्ञान आणि उदास. मधुकरी फडक ताट घेऊन उभा येतो बुवा. 4 वर्षाचं त्या घरमालकाचं लेकरू खेळत होतं. KG1 ला असेल ते. आणि वृंदावनाजवळ रुपया पडलेला आहे. बुवाचं लक्ष गेलं. बुवा रुपयाकडे चालला. एक एक पाय, एक एक पाय, एक एक पाय. त्या लेकरानं ओळखलं बुवा बिघडला.
मधुकरीला आला आणि चालला वृंदावनाकडे रुपया घ्यायला. मग खेळता खेळता त्यानं मम्मीला, मम्मी का रे बाळा, एक बाबा आला. अरे तो मधुकरीवाला असेल. हो, पण वृंदावनाजवळ रुपया पडला का नाही, तो रुपया घ्यायला चालला तो बाबा. 5 फूट अंतर राहिलं होतं. मम्मीने आवाज दिला, नेऊ दे नेऊ दे, कालपासून पडला खोटा रुपया आहे. तसाच बुवा रिवत झाला. का खोट कळलं की उदास. विठ्ठल चोरून या धन उत्तम व्यवहार आहे, ठीक आहे, पण नुसता संचय नाही, उदास विचार आहे. इथे उदास का कारण सांगितलं. दातव्यम इति यद्दानम, पठ्ठ्यानं दिलं नाही तर देणगी 500 रुपयाची आणि फरशीचा खर्च लावायचा 5000. 5000 खर्च ते लावला. तुम्ही पाहा संस्थेत जाऊन पहा, 25,000 देणाऱ्यानं केवढ्या फरशा लावल्या. आणि आम्ही 1 कोटीचं मंदिर बांधलं तर एवढंसं नाव टाकलं. हे काय आताची का बिमारी. वाचावं लागतं बारीक. रामराव महाराज ढोक यांचा संपूर्ण खर्च एवढं जीवावर येतं. आणि त्यांच्या 25,000च्या एवढ्याल्या फरशा आहे. शपथ खोटं नाही, तुम्ही इकडून गेल्यावर संस्थेत जाऊन पहा. मी 1 कोटी दिले संस्थेत, माहिती आहे. पण नाव टाकताना केवढं जड गेलं त्यांना. आणि त्यांचे, बरं मी तिथला ट्रस्टी आहे तसे काही नाही, आणि त्यांचे 25,000चे आहेत मोठे मोठे बोर्ड. त्याला खर्च 10,000 लावला एका एका फरशीला. आणि आमचे 1 कोटी, मंदिर 75 लाखाचं आणि महाद्वार 25 लाखाचं. 1 कोटी पूर्ण दिले तरी चष्म्यातून पाहावं लागते ढोक महाराजांचा खर्च. इथे बारीक लाईन एवढं जड जातं बरं का. विठ्ठल जाऊ द्या रामबाबा, तुम्हाला चांगला 7-12 माहिती आहे ते. उदास विचार आहे. रामकृष्ण परमहंसजीकडे एक आला, हे 1000 रुपये तुम्हाला, तेव्हा चांदीचे रुपये होते, 1000 रुपये तुम्हाला दान. असं का, ठेव खाली, खाली ठेव. तुळशीचं पान आण. पान बोलवलं, तुळशीचं पान, संकल्प सोडला. झालं, मी दान स्वीकारलं बरं का रे. आता माझं एक काम कर. सांगा ना महाराज. गंगेत नेऊन टाक. केवढं झालं आता. आता नाईलाज झाला. 1000 रुपये गेला गंगेत टाकायला 10 वाजता आणि आला 5 वाजता. टाकले का? हो. कधी गेला होता? 10ला. आता किती वाजले? 5. लेका 1000 रुपये गंगेत टाकायला तुला 7 तास लागले. खूप कष्टानं मिळवले होते महाराज. मग रुपया टाकायचो, तळ्याला जाईपर्यंत पाहायचो, मग दुसरा टाकायचो. अरे लेका, दान जर मला दिलं होतं, मी स्वीकारलं, फक्त माझं काम करायला तुला एवढं जड गेलं. याला उदास विचारे म्हणत नाही. ते आपलं नव्हतंच, गंगेचं पाणी गंगेला अर्पण केलं. या न्यायानं उदास विचारे वेच करी. इथपर्यंत आलो आपण. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे वेच करी. महाराज उत्तम व्यवसायानं धन मिळवलं आणि उदास विचारे सत्पात्री दान करत फायदा काय? हे उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगीला जीव खाणी, भोगीला
खाणी म्हणते ती. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. असं केलं तर उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ बरोबर नियोजित वेळेत. अजिबात टेन्शन घेऊ नका. 11 ते 1 ची वेळ दिली होती मला, त्याप्रमाणे आलो. पुन्हा ते परभणीला अडचण आहे आमच्या काजळे महाराजांनी फोन केला. त्यांनीच पुन्हा सांगितलं आता काही नाही अडचण, या तुम्ही सरळ. नंतर मग हे रस्ते लागले दूधगावपासून चिंचोली. म्हटलं काय रस्त्याकडे लक्ष आहे का नाही तुमचं? त्यांना म्हटलं जिल्हा बदलला तर आमच्याकडे येतात रामबाबा. आमचे नितीन गडकरी आहे. शपथ खोटं नाही, मी फाजील स्तुती मला काय त्याचं घेणं आहे काय वर्ग लावायच्या नोकरीला. पण खेड्यात चला तरी मुंबईसारखे रस्ते पूर्ण नागपूर जिल्ह्यात नाही. हे पाहिलं मी आता इंग्रजाच्या काळातलेच आहे बैलगाडीचे. अरे ह्या रक्तवाहिन्या आहे शरीरात जसे असतात ना तसं. जाऊ द्या आपला तो विषय नाही. मला पुन्हा समाधान वाटलं का लेका स्वतःला म्हटलं मी तू एकदा आला आयुष्यात एवढा वैतागला. आयुष्य गेलं यांचं हे नाही वैतागले. उदास उदास माझं समाधान करून घेतलं. एकदा सर्वांनी हात वर करा. शाबास. शूटिंगवाले तेवढे हात घ्या त्या मंदिरापर्यंत. वा रे वा. इकडून घ्या. हे भालदार चोपदार रागावतील माझ्यावर. आमचं काय. एक थांबा. एक हात वर करा. एक असा हा हात वर. एक मावशी हा. एक टाळी. एक हात वर करा मावशी हा. म्हणण्याप्रमाणे असं केलं तर उत्तमाची गती तो एक पावेल. म्हणजे नेमकं काय उत्तम भोगेल जीव खाणी. उत्तम जीव खाणी म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ. ज्या देहाची इच्छा देव करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो. उत्तम भोगेल. अहो पण तोच हा कशावरून ओळखायचा? त्याच्या आचरणावरून. त्याचं आचरण परोपकारी नन परनिंदा नन परनिंदा. परोपकारी नन परनिंदा परोपकारी नन परनिंदा नन परनिंदा. परोपकारी नन परनिंदा
आचरण परोपकारी, नेने परनिंदा, आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. पहिलं परोपकारी. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. बरोबर एवढंच प्रमाण घेऊन आपल्याला सांगतात. तुमच्या संतांनी सांगितलं ना काय, तुका म्हणे फार थोडा. लेका जास्त व्याकरण शिकलेल्या थोडावर नको थांबू, आधी फारवर थांबणं मग मजा बघ काय अर्थ. तुका म्हणे फार, आणि फार करता येत नसेल तर नाईलाजानं शब्द आहे थोडा तरी. तरी कुठं येत असते तरी काय म्हणते एवढं कळत नाही का आम्हाला. तरी पातेल्यात येते, ते पातेल्यातली तरी नाही, ही व्याकरणातली तरी. तरी नाईलाजानं येते, नाईलाज झाला की तरी. 7 दिवस सप्ताह आमच्या गावाला या. 7 दिवस 7 दिवस नाही जमत बाबा. काल्याला तरी, इथं तरी आला नाही जमत 7 दिवस तर काल्याला तरी. दूध द्या दूध, नाही शक्य बरं का रामबाबा. ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी. अन्नदान करा, नाही जमत. फुकाचे जीवन तरी, फुकाचे जीवन तरी. दूध नाही तर ताक तरी, अन्न नाही तर पाणी तरी, तसं फार नाही तर थोडा तरी. का म्हणे जमलं आता उलट फिरला पण. तो का म्हणे पर आम्हाला सवय अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. पुन्हा आसाराम बुवाला म्हणतील या बाबाने हसवलं नाही, याला बोलवायचा नाही, अजिबात येणार नाही. पण आम्ही कीर्तनाचा तमाशा करणार नाही. अभंग घ्यायचा तो गणितासारखा सोडवायसाठी. विठ्ठल अशी अशेषही पापे. तो कोणाची निंदा करीत नाही आणि कोणी केली तरी रागवत नाही. नेने परनिंदा, पुन्हा परस्त्रिया सदा बहिणी माया. पराविया नारी माऊली समान. आपल्या हे पहा, जो ज्या दृष्टीनं महिलाकडे पाहिल, बरे का इथं मावले बसलेले आहे. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. दृष्टी पहा, दृष्टी 1 मिनिटात सांगतो. पत्नीच्या दृष्टीनं ज्यानं पाहिलं तो सीतेचा राम झाला. प्रेमाच्या दृष्टीनं पाहिलं राधेचा श्याम झाला. आईच्या दृष्टीनं पाहिलं जिजाऊचा शिवबा झाला. आणि बहिणीच्या दृष्टीनं पाहिलं मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. परस्त्रिया सदा बहिणी माया, परोपकारी नेने परनिंदा. 11 वाजता कशाला आलो? तुम्ही सांगितलं प्रपंच आहे का, मग धन मिळव. हो, मग धन मिळवायचं कसं? तुम्ही करता काय? आम्ही शेतकरी आहो. मग शेतकऱ्याच्या दृष्टीनं उत्तम व्यवसायाचं धन बीजभूमी नांगरू, या भांडवलाचा आधारू. हे 3 शब्द पहा. हे उत्तम व्यवसायानं धन मिळवणं शेतकऱ्याने काय? बियाणं, जमीन आणि नांगर. नांगरानं मशागत करायची, पाऊस आला म्हणजे वापसा साधला की बी पेरायचं. बीजभूमी नांगरू. हे जुनं झालं महाराज, जुनं झालं. उत्तम शेती, मध्यम व्यापार न कनिष्ठ नोकरी. आता खालचं वर गेलं महाराज. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती झाली. हे सगळे शेतकरी. अरे मी शेतकरीच आहे. रामबाबाला विचारा ते कसं ना. मी शेतकरीच आहे. उगच करायची आहे म्हणून चालू आहे, परवडत नाही ना. उत्तम शेती काय? उत्तम शेती. आता उत्तम नोकरी, 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढा आणि एकुलता एक मुलगा.
एकुलता एक मुलगा तर बाबा फिरून आले सगळ्या शेतीत. काय माहित आहे, काय खरं नाही. लग्नच होईना, एकुलता एक, 100 एकर. पार्ट्याच्या पार्ट्या यायच्या, जेवून जायच्या. घरमालक व्हायचा, एकुलता एक मुलगा, 100 एकर जमीन, लग्न होत नाही. आणि म्हणून विचारून घेतलं एकदा, किती पाहुणे येणार आहे? 25. मग पाहुणे खुश होण्याकरता काजळी महाराज त्यांनी तयारी 25 पोरं उभे ठेवले. बादल्या, नवीन टावेल, पाट, साबणा, या बैमानाचे हात धुवायला, पाय धुवायला. हात पाय धुतले. उतरल्यावर बसले लोडाला टेकून. उपीट झालं, कांदा पोहे झाले, चहा पाणी झालं, दुपारचं जेवण झालं. दाबून जेवले. आणि जेवल्यावर म्हणतात, मुलगा काय करतो? मी म्हणतो, आल्या आल्या काही अडचण होती का विचारायला? जिलेब्या खाल्ल्यानंतर मुलगा काय करतो? तो म्हणला 100 एकर जमीन, एकुलता एक, अर्ध्या एकरात वाडा. नाही, करतो काय? 100 एकर जमीन, एकुलता एक, अर्ध्या एकरात वाडा. जुळलं पाहिजे म्हणून बाप. हा मुलगा काय करतो? 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आणि एकुलता एक आहे. मराठी कळते का तुम्हाला? करतो काय? काय करायची गरज आहे? शेती करतो. शेती करतो का? ठीक आहे. आमच्यातले 2 महत्त्वाचे यायचे राहिले. इकडून गेल्यावर मोबाईल करतो. समजायचं हे दाबून गुलाबजाम खाऊन चालले हे बैमान. काय मोबाईल काही नाही. वैतागून गेला बाप. एक दिवस पतसंस्था त्या गावात होती. गेला, दुपारची वेळ आहे. साहेबाच्या पाया पडला, साहेब माझ्या मुलाला नोकरी लावा. नाही, जागाच नाही. कोणती चालेल? अजिबात जागा नाही. वॉचमॅनची सुद्धा चालेल. अहो, वॉचमॅनची जागा नाही. हे पहा साहेब, आपण दोघंच आहो, त्याचा पगार सुद्धा मी देतो. मग तो साहेब उभाच झाला. पगार देता तर वॉचमॅनच्या नोकरीची गरज काय? लग्न होत नाही पोराचं. मग आता सांगता येईल ना उद्यापासून, पठ्ठ्याचा पोऱ्या वॉचमॅन आहे. आणि तुम्ही काय सांगता? बीज भूमी नांगरू, बियाणं जमीन आणि नांगर, या भांडवलाचं मिळालं धन तेवढ्यात भागतं का महाराज? मग आता काही जोडधंदा सांगा ना. पंग बिघडला असता का? भूतदया गायी कुक्कुट पालन. अरे ते मायबाप सरकारनं सांगितला जोडधंदा कुक्कुट पालन. साधू संतांनी सांगितलं गायी पशुचे पालन. आता हे काय कोणी अभंग काढला कोणा? काजळे महाराज. काही गाथ्यात नाही, पण ते म्हणतोय, संडे हो या मंडे, दुधासारखे पवित्र अंडे. असं कोण्या गाथ्यात आहे? संडे हो या मंडे, दुधासारखे पवित्र अंडे. आता खरं सांगा, अंड दुधा इतकं पवित्र कसं होईल? आणि जर अंड दुधा इतकं पवित्र असतं तर पुढे ज्ञानेश्वरी वाचणारे बसलेले आहे. माऊलीनं लिहिलं नसतं का? पाहे पांड पवित्र आणि गोड. मग पाहे पा दूध पवित्र आणि गोड. अरे अंड आणि दूध याच्यात जमीन आसमान इतकं अंतर आहे बाबा. काय अंतर आहे? 1 मिनिटात सांगतो. आता घड्याळ झपाट्याने चाललं. अंड्याचा जन्म वासनेतून झाला, दुधाचा वात्सल्यातून आहे. मराठी कळते ना? आता अभिजात दर्जा मिळाला मराठीला, तरी आम्ही मराठी माणसं सुद्धा मराठी माहीत नाही. नाही तर मी विचारतो, रेल्वे स्टेशनला काय म्हणतात मराठीत? घरी गेल्यावर सांगा. आणि मग अभिजात दर्जा. इंग्रजीचं माहीत आहे रेल्वे स्टेशन, पण मराठीत बरं आहे, तेच बरं आहे. माहिती नाही तेच बरं आहे. अरे एवढं लांब नाव आहे मराठीत. मी शोधलं, अग्निरथ निवासस्थान. रेल्वे स्टेशनचं भाषांतर मराठीमध्ये होतं अग्निरथ निवासस्थान. एवढं लांब लचक बोलल्यापेक्षा रेल्वे स्टेशन. नाही जमलं तर ठेसन. ते बेसनचा भाऊच आहे ठेसन. वात्सल्य वेगळं, वासना वेगळी. कोंबडा कोंबडीच्या वासनेतून जन्म झाला अंड्याचा. वासराच्या वात्सल्यातून जन्म झाला दुधाचा. इथे आमचे कास्तकार बसले. चरून येते गाय रानातून. भुकेलेलं वासरू सोडतोय कास्तकार. गटा 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 भुकेलेलं असते, दूध प्यायला. आणि दूध संपलं की झटके मारतं कासेला. एवढे झटके की अख्खी गाय उचलतं मागून. तरी गाय रागवत नाही, पुन्हा पाणावते. याला म्हणतात वात्सल्ये. ताणयाचे लागता झटे, अधिकची पाना फुटे.
अरे जन्म दुधाचा वात्सल्यातून आहे, अंड्याचा वासनेतून. हे म्हणतं संडे हो या म्हणते तू खात जा ना. गाई पशुचे पालन. घराची व्याख्या काय आहे? घर में माई, गोठे में गाई और खेत में भाई, उसके क्या देखना कमाई. हा ना, भावाभावाचं एकमेकावर प्रेम असावं. घर में माई प्रेम, खेत में भाई शेती भावानी राबून स्वतः करावी. गोठे में गाई, ज्या गायीपासून आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धन हे गुण मिळतं. गुण ज्याच्यात आहे ते दूध प्यायला मिळतं, शेतीला बैल मिळतो, खत मिळतं. जनावराचं काही वायाला जात नाही, माणसाचं काही उपयोगाला येत नाही. जनावराच्या केसाच्या घोंगड्या, आमच्या केसाचं काय होत नाही. जनावराच्या हाडाचं खत होतं, आमच्या हाडाचं काही होत नाही. जनावराच्या कातड्यापासून चपला मोठा जोडे, आमच्या कातड्याचं काही होत नाही. शेणानं घर सारवलं म्हणजे स्वच्छ होतं. काय बोललो का मी? पशु की होत पनैया, म्हणून गोठे में गाय. याच्या उलट घर में साला, खेत में नाला, गोटे में हेला, उसका कभी न होगा भला. म्हणून भूत दया गाय. पशुचे पालन, ताणेल्या जीवन वना माझी. जिथं पाणी मिळत नाही प्रवाशाला वाटसरूला, तिथं पाण्याची व्यवस्था करा. पुण्याची कारण इतुले, पुण्याचे कारण इतुले, पुण्याचे कारण इतुले. सुधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, भुकेल्याची अन्न ताणेल्या जीवन, सुधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, भुकेल्याची अन्न ताणेल्या जीवन. पुण्याची कारण इतुले, पुण्याची कारण इतुले, पुण्याची कारण इतुले. हे प्रमाण संत नामदेवाचं आहे, पण इथं जुळतं म्हणून वेल्डिंग केलं मी. सुधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, पुण्यासी कारण इतुलेची. भूतदया गायी पशुचे पालन. काय म्हणते मोदी साहेब मोबाईलवर? या म्हणते का? ठीक आहे, बीजी सांगा त्यांना, बीजी सांगा. पुण्यासी याचं नाव पुण्य आहे. पुण्यासी कारण इतुलेची. आता झालं आलाय थोडक्यात. हे पहा, बाप कसा असावा, मुलगा कसा असावा, याच्यावर कीर्तन होईल एवढा व्यापक विषय आहे. पण अगदी थोडक्यामध्ये बरं का काजळे महाराज. वास्तुशांतीचा दिवस आहे, मोठा कार्यक्रम ठेवला. बाप आणि मुलगा आलेल्याचं स्वागत. केशवराव असेल, त्यांचे वडील काय सखाराम, बरोबर आहे का? ते वाचून आलो, तिथं बॅनर आहे. हा बरोबर आहे, ठीक आहे, ठीक आहे. सखारामजी आणि केशवराव दोघं बापलेक. आता नातवाचा हिशोब नाही धरत नाही. दोघं बापलेक दिवसभर उभे आहे. जेवून जा बरं का पाटील, जेवून जा. निमित्तानं आले आमच्याकडे, जेवून जा. जेवल्याशिवाय जाऊ नका. दोघंही बापलेक जेवून जा. दिवसभर स्वागताला उभे आहे बापलेक. 6:30 वाजले, दिवस मावळला आणि एक पांढरी कार आली. आता कोण आलं भो म्हणून केशवरावजी पाहतात, सखारामजी पाहतात. ड्रायव्हर उतरला, मागचं दार उघडलं. 95 वर्षाचं वय असलेला मारवाडी समाजाचा सेठजी, काळी टोपी, पातळ सदरा, धोतर, हातात काठी, लटलट कामत, गांधीजी सारखी ऐनक. ते पाहिलं आणि बापाला भूतकाळ आठवला. बापरे, ज्या सेठजीच्या अन्नावर जगलो, ज्यानं मला सांभाळलं, दुष्काळामध्ये माझ्या पोटाला अन्न दिलं, ज्याच्या उसात 20 वर्षे दारे धरले, तो माझा अन्नदाता आला. बापाला आनंद आवरेना. बाप आला आणि पायावर डोकं ठेवलं. सेठजी तुम्ही आला. मी घरी पत्रिका ठेवली होती, आग्रह नव्हता, नियम म्हणून ठेवली होती. मला आठवतं सेठजी, तुमच्या आईची आठवण आली आज. थंडीचे दिवस असले तुम्ही उसाकडे फिरायला आले की तुमची म्हातारी आई म्हणायची, ते गरिबाचं पोर, थंडीचे दिवस आहे, तुझं जुनं धोत्र घेऊन जा, एक फाटकं ब्लँकेट घेऊन जा, त्याला 2 भाकरी घेऊन जा. तुमच्या आईनं सांभाळलं सेठजी. सेठजी म्हणले, बाबा तर जुनं काढू नको, पण तुझं वैभव पाहिलं ना, आनंद वाटला. अरे 2-2 दिवस उपवासी राहत होता माझ्या उसात, पण तक्रार नाही केली. आनंद वाटला. केवढं मिळवलं. बापाच्या डोळ्याला धारा लागल्या.
माझं काही नाही शेठजी, माझा मुलगा कर्तबगार निघाला, त्याची कर्तबगारी आहे. मग मुलगा आला, बाप म्हणला हे शेठजी बरं का, यांनी सांभाळलं, यांच्या उसात दारे धरले 20 वर्ष. मुलगा पाया पडला शेठजीच्या. हा माझा मुलगा. शेठजी म्हणले बाळा तुझ्या बापाचा काळ बघितला, अरे 2-2 दिवस उपवासी राहायचा, माझ्या उसात दारे धरत होता, पण तक्रार नाही. तू केवढं मिळवलं. मुलगा रडायला लागला. का रडतो? माझं काही नाही शेठजी, हे जेवढं दिसतंय ना माझ्या बापाची पुण्याई आहे. मी का सांगतो हे? बापाला विचारलं तर बाप म्हणतो माझं काही नाही, मुलाची कर्तबगारी आहे. आणि मुलाला विचारल्यावर डबडबल्या डोळ्यानं मुलगा म्हणतो माझं काही नाही, हे सगळे दिसतंय ना शेठजी, हे माझ्या बापाची पुण्याई आहे. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूप नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, शांती रूप नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे, वडिलांचे. बाप कसा असावा आणि मुलगा कसा असावा. शांती रूप म्हणून नव्हे कोणाचा वाईट, आणि वाढवी महत्व वडिलाचे. बस आता वेळ संपली. अजून काही समाज वैतागला नाही, मला वन्स मोरच चालू आहे. पण मी तंतोतंत आसाराम बोला सांगितलं, मी 1ला बरोबर संपेल, पण 11च्या आधी हजर होतो, तेही नाही तडजोड. बरोबर त्यांना माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे डोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे. अजिबात आता वाढवत नाही. आतापर्यंत जे सांगितलं तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखाणी. माऊलीचं भजन होईल. माऊलीचं भजन ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.